श्री स्वामी समर्थ. वृषभ राशी 1 ते 15 मे, पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या नशिबाची दिशा नेमकी कुठे वळणार आहे? थांबलेली कामे अचानक गती घेतील का, की अजून थोडा संयम ठेवावा लागेल? पैशाच्या बाबतीत हात मोकळा होईल का, की खर्चावर नियंत्रण ठेवण्याची वेळ येणार आहे? नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल का, की काही गोष्टी स्पष्ट बोलण्याची गरज भासेल? हा पंधरवडा तुमच्या आयुष्यात स्थैर्य आणि समाधान घेऊन येईल का, की काही अनपेक्षित बदल तुम्हाला नवीन दिशा दाखवतील? पैसा, नातेसंबंध आणि करिअरमध्ये कोणते वारे वाहणार आहेत? चला जाणून घेऊया वृषभ राशीसाठी 1 ते मे 15 हा काळ कसा असेल. आपल्याला जर हे राशीभविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मे महिन्याच्या सुरुवातीला येणारा हा पंधरवडा वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी स्थैर्य, संयम आणि हळूहळू प्रगतीचा मार्ग दाखवणारा ठरणार आहे. सुरुवातीला काही गोष्टी अपेक्षेप्रमाणे न घडल्याने थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण काळ जसजसा पुढे जाईल तसतसे परिस्थिती तुमच्या नियंत्रणात येऊ लागेल. तुमच्या चिकाटीमुळे आणि शांत स्वभावामुळे अडचणींचे रूपांतर संधींमध्ये करण्याची ताकद तुम्ही दाखवू शकाल. या काळात घाईगडबड टाळून विचारपूर्वक पावले उचलणे खूप महत्त्वाचे ठरेल. काम, पैसा आणि नातेसंबंध या तिन्ही गोष्टींमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केल्यास अपेक्षित समाधान मिळेल. हा पंधरवडा तुम्हाला संयमाची परीक्षा घेत पुढे नेणारा असून योग्य निर्णय घेतल्यास भविष्यासाठी मजबूत पाया तयार करण्याची संधी देणारा आहे. हा पंधरवडा वृषभ राशीच्या लोकांसाठी संयम आणि प्रगती यांचा सुंदर संगम ठरणार आहे. सुरुवातीचे काही दिवस थोडे मंद गतीने जातील, पण हळूहळू परिस्थिती तुमच्या बाजूने फिरताना दिसेल. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अडकलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होईल. या काळात शांत राहून आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला अपेक्षित यश मिळू शकते. करिअर आणि व्यवसाय. कामाच्या ठिकाणी तुमची स्थिरता आणि सातत्य तुमची ताकद ठरेल. वरिष्ठ तुमच्या कामाकडे लक्ष देतील आणि तुमच्यावर विश्वास ठेवतील. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्यामुळे तुमची प्रगती निश्चित होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ हळूहळू वाढीचा आहे. नवीन संधी मिळतील, पण घाईत निर्णय घेऊ नका. जुन्या ग्राहकांशी संबंध सुधारल्यास अधिक फायदा होईल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा काळ मध्यम पण स्थिर राहील. उत्पन्न येत राहील, पण खर्चही वाढण्याची शक्यता आहे. घरगुती किंवा वैयक्तिक कारणांसाठी खर्च करावा लागू शकतो. गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात मोठा फायदा होईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण शांत आणि समाधानकारक राहील. कुटुंबियांमध्ये प्रेम आणि समजूतदारपणा वाढेल. एखादा छोटा वाद निर्माण होऊ शकतो, पण तो लवकरच मिटेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक समाधान मिळेल. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांमध्ये हा काळ गोडवा वाढवणारा आहे. जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल. काही जणांसाठी नात्यात पुढे जाण्याचा निर्णय होऊ शकतो. विवाहित जीवनात समजूतदारपणा आणि विश्वास वाढेल. मात्र संवादात स्पष्टता ठेवा, गैरसमज टाळा. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ एकाग्रतेचा आहे. अभ्यासात सातत्य ठेवल्यास यश नक्की मिळेल. काही नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. स्पर्धा परीक्षांसाठी मेहनत घेणाऱ्यांना सकारात्मक परिणाम दिसतील. वेळेचे नियोजन केल्यास अधिक फायदा होईल. आध्यात्मिक जीवन. या काळात तुमचा आध्यात्मिकतेकडे कल वाढेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्रार्थना उपयोगी ठरेल. देवावरचा विश्वास वाढेल आणि मानसिक स्थैर्य मिळेल. काही जण धार्मिक कार्यात सहभागी होतील, ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल. प्रवास. प्रवासाचे योग मध्यम आहेत. काही कामानिमित्त प्रवास होऊ शकतो, जो लाभदायक ठरेल. कुटुंबासोबत छोटा प्रवासही होण्याची शक्यता आहे. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या आणि नियोजन करूनच प्रवास करा. उपाय. शुक्रवारी देवीला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा. ओम शुक्राय नमः मंत्राचा जप करा. गरजूंना अन्नदान करा. पांढऱ्या वस्त्रांचे दान करा. घरात स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण ठेवा. एकूण वृषभ राशीसाठी हा पंधरवडा स्थिरता आणि हळूहळू होणारी प्रगती दर्शवणारा ठरेल. करिअर आणि व्यवसायात सातत्य ठेवल्यास चांगले परिणाम मिळतील, तर आर्थिक बाबतीत उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे अत्यंत गरजेचे असेल. कुटुंबात शांतता आणि एकोप्याचे वातावरण राहील आणि प्रेमसंबंधांमध्येही विश्वास आणि जवळीक वाढेल. काही वेळा परिस्थिती थोडी संथ वाटू शकते, पण संयम आणि योग्य नियोजन यामुळे तुम्ही हळूहळू पुढे जाल. विद्यार्थ्यांसाठी मेहनतीचा काळ असून त्याचे फळ नक्कीच मिळेल. आध्यात्मिकतेकडे वळल्यामुळे मनाला स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. घाई टाळून शांतपणे आणि विचारपूर्वक निर्णय घेतल्यास हा पंधरवडा तुमच्यासाठी समाधान, स्थैर्य आणि निश्चित प्रगती घेऊन येणारा ठरेल. वृषभ राशीसाठी 1 ते मे 15 हा पंधरवडा स्थैर्य, संयम आणि हळूहळू प्रगती देणारा आहे. करिअर आणि आर्थिक बाबतीत संतुलन राखणे आवश्यक आहे, तर कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये आनंद मिळेल.
योग्य निर्णय आणि शांत स्वभाव ठेवल्यास हा काळ समाधानकारक आणि लाभदायक ठरेल.